हरिओम. लाओत्सेचा ताओबोध. योगदास श्री जयगणेश जोशी यांचे प्रवचन. कुत्र्याचे शेपूट. लाओत्से सांगतो की जे सरळसोट असते ते वाकडे तिकडे वाटते, सर्वोत्कृष्ट कौशल्य आडमुठे वाटते, फरडे वक्तृत्व तोत्रे वाटते. वाटणारच, कारण आम्ही तसे वाकडे तिकडे आडमुठे तोत्रे आहोत. विश्व सरळ साधे सोपे आहे. आम्हाला ते तसे जाणता येत नाही. विशेष म्हणजे आम्हाला ते जसे आहे तसे जाणता येत नाही, ही आमची कमतरता आहे. हेच आम्हाला समजत नाही. त्यामुळे आम्हाला विश्वात काहीतरी दोष आहे असे वाटते. यामुळे स्वतःच सुधारणा करण्याऐवजी आम्ही विश्व बदलायला धावतो. नगरातील विहिरींचे पाणी पिऊन वेळ लागते असे लक्षात आल्यावर राजा आणि प्रधान प्रजेला राजवाड्यातील विहिरीचे पाणी प्या असे विनवू लागले. परंतु प्रजेने तिकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे सर्व प्रजा वेडी झाली आणि त्यांना राजा आणि प्रधान वेडे आहेत असे वाटू लागले. शेवटी नाईलाजाने राजा आणि प्रधानही नगरातील विहिरीचे पाणी प्यायले, तेव्हा लोक म्हणाले की यांचे वेड गेले. जुने वाङ्मय आणि त्यातील तत्वज्ञान म्हणजे मागासलेपणा, धर्मांधता, जातीयता वाटते. परंतु दारू पिणे, तोकडे तोकडे कपडे घालणे, रंगरंगोटी करून कृत्रिम सौंदर्य धारण करणे, बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड असणे, वाकडे तिकडे नाचणे, संगीताच्या नावाखाली वाद्यांची आदळापट करणे, गाणे म्हणजे घसा फाटेपर्यंत ओरडणे, गरज भागली तरी येन केन प्रकारे पैसे मिळवणे, ही आणि अशी आधुनिकता वाटते. यांना कळत नाही की त्या जुन्या तत्वज्ञानात स्वच्छंदता आणि स्वेच्छाचार आहे, परंतु बलात्काराला कारणीभूत होणारा, व्यसनांनी देहाची नासाडी आणि भिकेला लावणारा स्वैराचार नाही. अतिशय मोजक्या साधन सामुग्रीत अत्युच्चानंद देणारे तत्वज्ञान पचवायला जड जाते. त्यापेक्षा धाबडदिंगा प्रिय असतो. आम्हाला परदेशी इंग्रजी कर्सिव्ह लिपीचे कौतुक आहे, परंतु एकदाही लेखणी न उचलता न थांबता लिहिता येऊ शकणारी आमची मोडी लिपी आम्ही मोडीत काढली. जे जे बाहेरून येईल त्याचे स्वागत आमचे पायदळीत तुडवत केले जाते. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीता इतके उत्कृष्ट संगीत विश्वात नाही. ठेका म्हणून तबला, स्वरसाथ म्हणून सारंगी किंवा संवादिनी आणि तानपुरा यात आपले गवई जो नाद ब्रह्म निर्माण करतात त्याला या विश्वात तुलना नाही. आपल्या ऋषीमुनींनी अथक प्रयत्न करून ते जोपासले आहे. त्याची कदर कोणी करत नाही. आजकाल ते मागासलेले वाटते. फ्युजन या प्रकाराचे वेड आलेले आहे. उत्तम वाङ्मय क्लिष्ट आणि बेचव वाटते, कारण त्यात साधी सरळ भाषा असते. गुदगुल्या करणारे नर्म विनोद असतात. त्यात रंजन आणि अंजन असते. शिवाय त्यात शिव्या नाहीत, व्यभिचारी कथा आणि त्यांची आंबट शौकीन वर्णने नाहीत. आजकालच्या कथा गोष्टी पहा, कशा कौटुंबिक हिंसाचाराने, क्रौर्याने, व्यभिचाराने आणि कलहाने भरलेल्या आहेत. परंतु तेच आपलेसे वाटते. प्रत्यक्ष कोंबडीच्या अस्सल आवाजापेक्षा तिची कृत्रिम नक्कलच सत्य आहे असे म्हणणारा हा जमाना आहे. कालाय तस्मै नमः. गती, अगती, प्रगती. लाओत्से सांगतो की हालचाल थंडी उडवते आणि स्तब्ध बसले की गरमी कमी होते. प्रत्यक्षात जे घडते तेच लाओत्से येथे सांगत आहे. परंतु हे सांगण्याचा त्याचा उद्देश अध्यात्म साध्य करणे, मुक्ती प्राप्त करणे हाच आहे. थंडीमध्ये बाहेरचा गारवा सहन करण्यासाठी शरीरातील ऊब कमी पडते. त्यामुळे देह आक्रसतो आणि आपण कुडकुडू लागतो. अशा वेळी आपण जर घरात पांघरूण घेऊन बसलो, जरी त्यामुळे आपले शरीर पांघरुणामुळे गरम झाले तरी थंडी काही पूर्णपणे उडत नाही आणि ते निरोगीही नसते. याऐवजी जर आपण भरपूर हालचाल केली, व्यायाम केला, जलद फिरलो तर थंडी उडते. कारण हालचालीमुळे शरीरात नैसर्गिकपणे ऊब निर्माण होते. कुंडलिनीमुळे आपल्यात नैसर्गिकपणेच भरपूर ऊर्जा असते. हालचाल केली की ती प्रदीप्त होते. हेच नैसर्गिक आणि निरोगी असते. यास्तव थंडीमध्ये आवर्जून भरपूर हालचाल करावी आणि नैसर्गिकपणे थंडीपासून बचाव करावा. या उलट स्थिती उन्हाळ्यात होते. बाहेरचे तापमान गरम असते
आपण हालचाल केली की त्यामुळे आपल्या शरीरात ऊर्जा प्रदीप्त होते. बाहेरील तापमानामुळे आणि देहातील ऊर्जेमुळे आपले शरीर नको इतके गरम होते. मग शरीर थंड ठेवण्यासाठी देह कातडीवर घाम तयार करतो. अशा वेळी जर आपण निस्तब्ध शांत बसलो तर आपल्या शरीराचे तापमान आपोआप उतरते, खाली येते. आपल्याला उन्हाळ्याचा त्रास होत नाही. आपल्याला हिवाळ्यात थंडी वाजते आणि उन्हाळ्यात गरम होते. याचे कारण आपले शरीर एका ठराविक तापमानालाच निरोगी राहू शकते. 97 डिग्री हे आपल्या देहाचे नैसर्गिक तापमान आहे. त्यापेक्षा तापमान खाली गेले की थंडी वाजते आणि त्यापेक्षा तापमान वर गेले की गरम होते. आपल्या देहामध्ये नैसर्गिकपणे एक अशी व्यवस्था आहे की ते देहाचे तापमान 97 डिग्री ठेवते. परंतु बाहेरील तापमानातील चढ उतार आणि आपल्याकडून होत असलेली कमी जास्त हालचाल यामुळे या तापमानात बदल होतो आणि आपले शरीर ते तापमान 97 डिग्री स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करते. यात जर देहाला अपयश आले तर आपण आजारी होतो. थंडीमध्ये गती घेऊन तापमान वाढवावे लागते आणि उन्हाळ्यात अगतीने तापमान कमी करावे लागते. या योगे आपल्याला आवश्यक असे 97 डिग्री तापमान स्थिर राहते, ते निरोगी असते. अध्यात्माच्या दृष्टीने लक्षात घ्यावे की जर आपल्यामध्ये मानसिक, बौद्धिक, वैचारिक उलथापालथ झाली तर आपल्या देहाचे तापमान बदलते. भीती वाटली, ताणतणाव आला तर रक्तदाब कमी जास्त होतो, अंगावर काटा येतो किंवा क्रोध आला, प्राप्त प्रसंग सहन झाला नाही तर घाम येतो, तापमान वाढते, रक्तदाब वाढतो, आपण अस्वस्थ होतो, डोळ्यापुढे काळोखी येते. यास्तव कर्मयोगाने आचरण करावे, भरपूर शारीरिक मेहनत घ्यावी, नित्यदिनी योग साधना करावी, काये वाचे मने स्वतःजवळ बसावे, ध्यान लावावे. या योगे आपण भौतिकदृष्ट्या निरोगी राहतो आणि आध्यात्मिकदृष्ट्या साक्षात्कार होऊन मुक्तीही मिळते. हरि ओम.